रोडला आगीचा पुन्हा भडका, 3 दुकाने जळून खाक। नाशिक रोड येथील महात्मा गांधी टाउन हॉल समोर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला आग लागल्यानंतर सदरची आग बाजूला पसरल्याने यामध्ये अधिक 3 दुकाने जळून खाक झाले असून या आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। याच महिन्यात गेल्या 6 मे रोजी येथील सुभाष रोड परिसरात असलेल्या बारदानाच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर सदरची आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने 9 ते 10 दुकाने जळून खाक झाली होती। या घटनेला 15 दिवस होत नाही तोच आज दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान टाउन हॉल समोर असलेल्या खोलीत भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली होती। सदरची आग बाजूच्या दुकानांमध्ये पसरली होती। जवळ असलेले आणखी बॅटरी चार्जिंगचे दुकान जळून खाक झाले तर बाजूलाच असलेल्या एका बारदाण्याच्या दुकानामध्ये सुद्धा आग पसरली। परिणामी सुदैवाने तातडीने दुकानातील बारदान व इतर वस्तू काढल्याने आग बाजूला पसरले नाही, मात्र काही प्रमाणात बारदान जळून खाक झाले। त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच इमारतीचे असलेले साहित्य, त्यामध्ये बेड, दरवाजे तसेच मोठ्या प्रमाणात फर्निचर होते, मात्र तातडीने हे फर्निचर रस्त्याच्या बाजूला हलविण्यात आल्याने सुदैवाने आगीपासून सदरचे साहित्य बचावले। दरम्यान आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून या आगीमुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। तसेच आग लागल्याचे समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पोलीस बंदोबस्त वाढविला। रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते। द हिंद न्यूजसाठी नाशिक रोड प्रतिनिधी। पोलिसांची धडक कारवाई, 5,80,000 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त। नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की महेंद्र पिकअप 4चाकी वाहन MH17BD 6192 या क्रमांकाची लकी बियर बारच्या पाठीमागे उभी असता पिकअप वाहनाची झडती घेतली असता पिकअपमध्ये देशी दारू, बियर असा दारूचा एकूण साठा आढळून आला आहे। यात एकूण 1,64,000 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली। तसेच 15,600 रुपयांची बियर देखील जप्त करण्यात आली। त्याचप्रमाणे या वाहनाची किंमत 4 लाख असा एकूण 5,80,240 रुपये मुद्देमाल पकडला असून पिकअप वाहन चालक आनंद सुनील गावित वय 22 राहणार करंजी खुर्द तालुका नवापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिकअप वाहन नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कार्यवाही नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक विलास सोनवणे, मनोज पाटील, भाऊसाहेब लांडगे, दादासाहेब वाघ, नितीन नाईक, दिनेश वसुले, कैलास तावडे, प्रमोद पाटील, चालक विजय पवार यांनी केली आहे। द हिंद न्यूजसाठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार। बदनापूर येथील विद्यार्थी दिनांक 19 मे रोजी जिल्हा परिषद प्रशाला बदनापूर या शाळेतील 2000 ते 2001 या वर्षातील इयत्ता 10वीतील माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमठाणा येथील रेणुका माता मंदिर गडावर पार पडले। या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली। यावेळी शिक्षिका आणि शिक्षकवृंद उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता काकडे, सरिता साळवे व अरुण पैठणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रल्हाद मैन यांनी केले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खरात सर, काकडे सर, होन्ना सर, कुरेशी सर, घोडतुरे सर, मोहन पवार सर, श्रीमती जहागीरदार मॅडम, जोशी मॅडम, हेरकर मॅडम, पटेल मॅडम, कुलकर्णी मॅडम, काकडे मॅडम व वैष्णव मॅडम उपस्थित होत्या। तर विद्यार्थ्यांनी योगिता काकडे, सरिता साळवे, अश्विनी कुलकर्णी, प्रिया लड्डा, कुमार सय्यद, सोनम टाक, राजश्री सोनी, शोभा आझा उपस्थित होत्या। तर विद्यार्थी अभिनंदन सकलेचा मोगल, नदीम बेग, गणेश कोल्हे, नंदकिशोर दाभाडे, आशिष तापडिया, शिवाजी कराळे, जाकीर बिरारदार, सुभाष काळे, महेंद्र शेळके, विनायक शिंदे, शफीक कुरेशी, राजेश तिवारी, राहुल सुंदाई यावेळी उपस्थित होते। द हिंद न्यूजसाठी शेख नजीर इनामदार, बदनापूर, जालना। याची देही याची डोळा जे काही असतं ना, याची देही याची डोळा जे काही असतं ना, आम्ही 2001ची आणि 2000ची बॅच होतो। ज्या वेळेसपासून आम्ही 10वी झाली आणि विभक्त झालो होतो, असा ऐतिहासिक दिवस कधीच उगला नव्हता ज्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ, बोलू, आमचे सुखदुःखांची देवाणघेवाण करू
आज हा 24 वर्षानंतर पहिला दिवस आहे. माझ्यासोबत माझ्या गावातले अण्णा गुठे, बाबासाहेब केकाने, मुंबईहून खास स्पेशली आलेली माझी मैत्रीण योगिता काकडे, जिच्यासोबत आम्ही हिंगोलीपर्यंत फिरलो, पण 10वी झाल्यानंतर फर्स्ट टाईम आम्ही भेटतोय. खूपच महत्त्वाचा दिवस आहे आजचा आणि खूप भरभरून वाटलं आहे की आमच्या शिक्षकांनी आम्हाला अत्यंत मोलाचं आणि अनमोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही त्यांच्या विचाराशी बिलकुल सहमत राहील आणि असंच त्यांचं वागण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा अजून याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम कसा होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. आता आमची चांगली टीम बनलेली आहे. अजून आमच्या बऱ्याचशा मुली यामध्ये मिस झालेल्या आहे, बरेचसे मित्र आमचे मिस झालेले आहेत. नेक्स्ट टाईम आम्ही याच्यापेक्षा जोरानं कार्यक्रम करू आणि चांगला करू. महात्मा बसवेश्वर महाराज यांचे कार्य सर्व समाज घटकांसाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काढले आहे. सुमारे 900 वर्षापूर्वी लोकसंसदेची यशस्वी स्थापना करणारे, महिला सक्षमीकरणाचे जनक, क्रांतीसूर्य, समता नायक, थोर समाजसुधारक, लिंगायत धर्म संस्थापक, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे कार्य सर्व समाज घटकांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. जिव्हाळ्याने हिरणवळे दरवर्षी कार्यक्रम करत असतो आणि एक सामाजिक बांधिलकीतून मनापासून त्यालाही धन्यवाद देतो. आणि अशीच समाजाप्रती एक चांगली भावना ठेवून, कारण समाजामध्ये आता आपल्याला ज्या ज्या महात्मांनी दिशा दाखवल्या आहेत त्यांचं अनुकरण करण्याची आता गरज आहे, वेळ आहे, पण कोणालाही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. आणि म्हणूनच आपल्या समाजाचं सुद्धा दैवत असलेलं महात्मा बसवेश्वर महाराजांचंही स्मरण आपल्याला करता यावं म्हणून महादू सगळ्यांना बोलवतो आणि आपण सगळेजण येतात. पुनश्च एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. नंदुरबार येथील बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर भागात थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 892व्या जयंतीनिमित्त रघुवंशी बोलत होते. रघुवंशी पुढे म्हणाले, कर्नाटक राज्यात जन्मास आलेले महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सुरू केलेले कार्य शतकानुशतके इतिहासात अजरामर आहे. सदैव सामाजिक बांधिलकी जपणारे महादू हिरणवाळे यांनी महात्मा बसवेश्वरांचे कार्य नंदुरबार जिल्ह्यात रुजवले. तसेच शासकीय स्तरावर बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्याच्या मागणीला देखील यश आले. आजच्या युवा पिढीने देखील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा वीरशैव लिंगायत गवळी समाज आणि शहीद शिरीष कुमार मिश्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन प्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कर्नाटक येथून आणलेले भस्म मान्यवरांच्या कपाळाला लावण्यात आले. तदनंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, अर्धकृती पुतळा तसेच ध्वज लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्ती शिक्षक GS गवळी यांनी तर आभार संभाजी हिरणवाळे यांनी मानले. द हिंद न्यूजसाठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात हज यात्रेकरूंचा सत्कार. मुस्लिम धर्मियांचे पवित्र प्रार्थनास्थळ असलेल्या मक्का मदिना येथे जाणाऱ्या शहरातील हज यात्रेकरूंचा सत्कार आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. नंदनगरीच्या भाईचाऱ्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन शिवसेना शिंदेगड संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. रविवारी आमदार कार्यालयात शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते
हज यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी माजी मुख्याध्यापक नजमुद्दीन शेख यांनी मक्का मदिना येथे हज यात्रेकरूंनी जाताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले। नंदुरबार शहरातून 80 हज यात्रेकरू लवकरच रवाना होणार आहेत। सध्या नंदनगरीवर पाण्याचे संकट असून नंदनगरीसह सर्वत्र जातीय सलोखा व भाईचाऱ्यासाठी हज यात्रेकरूंनी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। या प्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान उपस्थित होते। द हिंद न्यूजसाठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार।